नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा माझ्या 40, 50 आणि 60 वयाच्या मैत्रिणीसाठी आहे. आता लग्नाचे सीझन आहे आणि संध्याकाळचं काही लग्न किंवा रिसेप्शन किंवा पार्ट्या वगैरे असतात. त्यामध्ये माझ्या वयस्कर मैत्रिणींना कळत नसेल की आपण काय वेअर करायला हवं आणि छोटी मोठी फॅशन करायची म्हटलं तर ती कशी करायची. 50 ते 60 वयोगटातील स्त्रियांसाठी इव्हनिंग पार्टीसाठी साड्या निवडताना कम्फर्ट आणि ग्रेसफुल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या वयात जड साड्यांपेक्षा हलक्या आणि उठावदार साड्या जास्त शोभून दिसतात. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी खूप छान छान टिप्स देणार आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. सिंपल, सोबर आणि तुम्हाला छान असा एलिगंट लुक तयार करायचा आहे. साडीमध्ये तुम्ही हेवी साडी न नेसता कॉटनच्या साड्यांना प्राधान्य द्या. कॉटन सिल्कच्या साड्या खूप छान दिसतात आणि छान सिंगल कलर्स आणि गोल्डन बॉर्डर किंवा सिल्वर बॉर्डरमध्ये असतात. तर त्या तुम्ही संध्याकाळच्या पार्टीला किंवा रिसेप्शनला नक्की नेसा. ज्यांच्या सुंदर सुंदर बॉर्डर असतात, गोल्डन बॉर्डर किंवा सिल्वर बॉर्डर असतात, तर काही प्रिंटेड बॉर्डर असतात. एक छान असा रॉयल लुक येतो, एलिगंट दिसतात. तर अशा छान तुम्ही कॉटन सिल्क साड्या नेसू शकता किंवा मग थोड्याशा हटके पण सिंपल लुकच्या साड्या नेसायला पाहिजेत. अगदीच भरजरी किंवा मग खूपच वर्कच्या साड्या किंवा हेवी वर्कच्या साड्या टाळायला पाहिजेत. खूप छान आता नवीन आलेले आहेत, कलमकारी आहेत किंवा जयपुरी आहेत, थोड्याशा राजस्थानी टचच्या साड्या असतात ना, त्या संध्याकाळच्या वेळेस छान दिसतात. किंवा मग एखादा मिक्स सिल्क असेल तर तुमच्याकडे तशी साडी तुम्ही वेअर करू शकता, कारण या साड्या संध्याकाळच्या वेळेस खूप छान रॉयल लुक देतात. किंवा मग लिनन टाईप कॉटन साड्या असतात ना, त्या तुम्ही नेसू शकता. तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत कम्फर्टेबल असतील. अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला गरमही होणार नाही, थंडावा देतील आणि त्यामध्ये खूप छान असा तुमचा लुकही येणार आहे. जर संध्याकाळी मोठे लग्न किंवा पूजा असेल तर खूप भरजरी किंवा हेवी साडी नेसू नका, ते छान दिसणार नाही. महाराष्ट्रात कोणत्याही खास प्रसंगी पैठणी साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. नाजूक काठ आणि सुंदर पदर असलेली पैठणी साडी वयस्कर महिलांना खूप मोहक दिसते. तुम्ही पैठणी साडी नेसू शकता किंवा मग हलकी बनारसी साडी किंवा मऊ बनारसी, जी दिसायला राजेशाही पण नेसायला आरामदायक असते. अशी साडी तुम्ही घरचं लग्न असेल तर नेसू शकता. कांजीवरम, बनारसी किंवा म्हैसूर सिल्क साड्या ह्या अत्यंत अलिशान दिसतात, पण त्या मऊ असल्यामुळे सांभाळायलाही सोपे असतात. अशा साड्या तुम्ही संध्याकाळच्या पार्टीसाठी किंवा इव्हेंटसाठी नेसायला पाहिजे. जर तुम्हाला कॉटन सिल्क किंवा मलमलच्या साड्या नेसायला आवडत नसतील तर मग सिफॉन किंवा जॉर्जेट साडी तुम्ही निवडू शकता. साध्या पण मिनिमल एम्ब्रॉयडरी किंवा लहान सिक्वेन्स वर्क असलेल्या सिफॉन किंवा जॉर्जेट साड्या संध्याकाळच्या पार्टीसाठी अतिशय सोयीस्कर असतात. किंवा चंदेरी, टसर सिल्क या साड्या अत्यंत मोहक आणि खानदानी दिसतात. मऊ पोत असल्यामुळे इव्हनिंग वेअरसाठी सर्वोत्तम आहेत. किंवा मग ऑर्गेन्झा किंवा टिश्यू सिल्क साड्या तुम्ही निवडू शकता. सध्या ऑर्गेन्झा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत. या साड्या हलक्या असतात आणि एक क्लासी लुक मिळतो. 50 ते 60 वयाच्या महिलांनी जर सॉफ्ट सिल्कच्या ऑर्गेन्झा साड्या नेसल्या तर त्या त्यांच्या एजमध्ये खूपच क्लासी आणि यंग दिसतात. किंवा मग टिश्यू सिल्क साड्या नेसू शकता. ह्या अतिशय सुंदर आणि लाईट वेट असतात, ज्यामुळे इव्हनिंग फंक्शनमध्ये एक वेगळीच चमक येते. रंगाची निवड करताना स्काय ब्ल्यू, बॉटल ग्रीन, फिकट गुलाबी, लव्हेंडर किंवा ब्ल्यू कलर असे कलर्स निवडा, जे रात्रीच्या वेळी खूप उठून दिसतात. जर भरजरी साडी असेल तर सिंपल ब्लाऊज ठेवा आणि साडी सिंपल असेल तर थोडा वर्कचा ब्लाऊज, असा तुमचा एकूण लुक करा, ज्यामध्ये तुम्ही खूप छान आणि एलिगंट दिसणार आहात. आता साड्यांप्रमाणे ब्लाऊजसुद्धा कसे शिवायचे ते मी तुम्हाला टिप्स देते. तुम्ही छान असे कॉलर नेक ब्लाऊज शिवून घ्या, तुम्हाला खूप छान दिसेल. किंवा मग असे प्रिंटेड छोटे गळे आणि थोडेसे ब्लाऊजची लांबी ठेवून असे ब्लाऊजसुद्धा शिवून घेतलात तर छान दिसेल. मोस्टली तुम्ही कॉटनचे प्रिंटेड ब्लाऊज यूज करा. वेगळे ब्लाऊज पीस घेऊ शकता आणि त्यामध्ये छान असं साडीचं कापड ॲड करून टेलरला लावायला सांगू शकता. कॉटन, लिननच्या प्लेन साडीवरती जर तुम्ही असे प्रिंटेड ब्लाऊज घातलात तर एकदम सुंदर आणि एलिगंट लुक देणार आहे. अगदी कुणीही तुम्हाला विचारेल की तुम्ही ब्लाऊज आणि साडी कुठून घेतले. थोडासा ब्लाऊज साडीपेक्षा वेगळा शिवा, म्हणजे सेम साडी आणि सेम साडीमधला ब्लाऊज शिवला तर तो छान दिसणार नाही. अगदी ज्वेलरीमध्ये मी म्हणेन अगदी लाईट ज्वेलरी निवडा. संध्याकाळी अगदी खूप सारे दागिने घालून शाईन करण्यापेक्षा अगदी नाजूक तुम्ही ज्वेलरी वेअर करू शकता. पण मग ती डायमंड असो, पर्ल असो किंवा मग काहीतरी कुंदन किंवा गोल्डन असेल. नाजूक पेंडेंट असलेलं चेन घाला, छोटं मंगळसूत्र घाला. इयरिंग्समध्ये तुम्ही अगदी टॉप्स, स्टड किंवा छान असे झुमके घालू शकता, पण ते थोडेसे मिडियम असायला हवेत. थोडेसे कलरफुल म्हणजे मल्टी कलरमध्ये सुद्धा वेअर करू शकता, कारण प्लेन साड्यांवर मल्टी कलरची ज्वेलरीसुद्धा खूप छान दिसते.
एखादी सिल्वर ज्वेलरी, ऑक्साईड ज्वेलरीसुद्धा तुमच्याकडे असेल तर ती कॉटन साडींवरती खूप छान दिसेल. आणि हातामध्ये ना खूप साऱ्या बांगड्या घालण्यापेक्षा एखादं कडं किंवा एका हातामध्ये मग वॉच घातलं तर अगदी छान असा उत्तम लुक येईल. अगदी जो तुमचा काही लुक आहे ना तो थोडासा रॉयल आणि रिच लुक येईल. हातामध्ये एक सिंगल कडा तुम्ही घालू शकता जो अगदीच नाजूक असेल आणि त्यावरती नाजूक डिझाईन्स असेल तर खूप छान दिसेल. अगदी हातामध्ये खूप साऱ्या बांगड्या भरलेल्या घालण्यापेक्षा नाजूक कडे तुम्ही घातले ना तर साडीवर तुमचा लुक छान येणार आहे. प्लेन गोल्डन ज्या बांगड्या असतात ना त्यासुद्धा तुम्ही वेअर करू शकता किंवा मग एखादे डायमंड असलेल्या बांगड्यासुद्धा तुम्ही वेअर करू शकता. असे कडे ना खूप छान दिसतात आणि साडीवर मॅच होतात. अगदी भरलेल्या बांगड्या घालण्यापेक्षा तर हा लुक खूपच छान आणि सुंदर दिसतो. मग ती महिला 40शीतील 50शीतील किंवा 60तील असो. वाढत्या वयामध्ये सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही. फक्त काही टिप्स आपल्याला फॉलो करायचे असतात. ज्या काही टिप्स मी तुम्हाला शेअर केल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. अगदी वयापेक्षा 10 वर्षे लहान तुम्ही दिसणार आहात. कारण हा लुक तुम्ही स्वतः क्रिएट करायचा आहे. आपल्याला समजून जायचं आहे की तुम्हाला कोणत्या वेळेस काय वेअर करायला हवं. संध्याकाळचा जो काही तुमचा लुक क्रिएट करणार आहात तो एलिगंट आणि क्लासी असायला हवा. त्या पद्धतीनेच मी तुम्हाला काही टिप्स दिले आहेत. जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.